थोड्याशा दुधामध्ये जशी बाजारात मिळते तशीच थंडगार बटरस्कॉच आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत। तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडीची बटरस्कॉच आईस्क्रीम असली भारी झाली आहे, जशी जिभेवर ठेवताच विरघळेल अशी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघूयात की आईस्क्रीमसाठी लागणारे साहित्य काय काय आहेत आणि आईस्क्रीम कशी बनवली जाईल। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर अगोदर लागणार आहे आपल्याला दूध। तर मी आता इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर ते दूध आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे। त्याला थोडी उकळू द्यायची, दूध थोडं आटवून घ्यायचं आहे। आता दूध गरम होतोय तोवर आपण जे लागणार आहेत साहित्य ते बघून घेऊयात। तर इथे अर्धा कप साखर लागणार आहे, त्यानंतर 1/3 कप मिल्क पावडर लागणार आहे, त्यानंतर अर्धा कप मलाई लागणार आहे। ही फ्रेश क्रीम मी घेतलेली आहे, दुधावरची साय, तर मी बाहेरची यूज केलेली नाही आहे। तर इथे घेणार आहे आता बटरस्कॉच फ्लेवरमधलं कस्टर्ड पावडर। तर मी इथे 2 चमचे टाकून घेते। तर त्यात टाकून घ्यायचं आहे दूध। रूम टेम्परेचरवरचं दूध आहे, गरम केलेलं नाही आहे। तर हे थंडच दूध घेतलेलं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झालं आहे, बघू शकता। तुम्हाला जो हवा तो फ्लेवर तुम्ही वापरू शकता। तर इथं दूधही थोडं आटवून झालं आहे, त्यात मी अर्धा कप साखर टाकून घेणार आहे। साखर टाकल्याने दूध परत पातळ होऊन जातं, म्हणून दूध परत थोडं आटवू द्यायचं आहे। आता दूध छान आटवून झालं की त्यात बटरस्कॉच फ्लेवरचं जे आपण मिक्स केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। चुकून माझ्याकडून ती व्हिडिओ शूट नाही झाली। तर ते टाकून झाल्यानंतर दूध असं घट्ट होऊन जातं, तर त्याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर दूध थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात दूध काढून घ्यायचं आहे। दूध काढून झालं आहे, त्यात टाकायचं आहे मिल्क पावडर आणि साय पण टाकून घ्यायची आहे। तर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। बघू शकता छान मिक्स झालेलं आहे। तर माझ्याकडे आईस्क्रीमचाच डबा होता, तर मी त्यातच बनवणार आहे। तर मी हे त्यात टाकून घेते। आता हे यात टाकून झालेलं आहे। त्यानंतर याला जवळपास रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी याला सकाळी काढून घ्यायचं। बघू शकतात मस्त दिसते। तर याला परत मिक्सरमध्ये फिरवायचं आहे, कारण आईस्क्रीम खाताना क्रीमी आईस्क्रीम लागायला हवी, बर्फासारखी नको लागायला, म्हणून याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर मी आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेते।
आता ही सर्वच काढून झालेली आहे. त्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. आता ही फिरवून झालेली आहे. बघू शकतात किती छान क्रीमी त्याचं टेक्स्चर आहे. छान क्रीमी तयार झालेली आईस्क्रीम बघू शकतात. म्हणून त्याला पुन्हा एकदा फिरवूनच घ्यायचं. हे पण माझ्याकडे आईस्क्रीमचे भांडे होते म्हणून मी त्यात काढून घेते. हे मुलांसाठी स्पेशल त्यात बनवलेले आहे मी. हे टॅप करून झालं की त्यात सुकामेवा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तो टाकून घ्या. अशा पद्धतीने साधी सोपी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. बघू शकतात किती छान दिसते. तर तयार झाल्यानंतर किती छान वाटेल आणि खायलाही खूप छान लागेल. तर याला परत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 7 ते 8 तासासाठी. आता हे व्यवस्थित झाकण पॅक करून घ्यायचं आहे. आता राहिलेलं आईस्क्रीम मी या डब्यात काढून घेते. आता यालाही परत एकदा टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यावर सुकामेवा टाकून घ्यायचा आहे. बाहेरून न आणता घरच्या घरी छान आईस्क्रीम तयार होते. नक्कीच ट्राय करा. तर या डब्यालाही आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आता 7 ते 8 तास झालेले आहेत. बघू शकतात छान तयार झालेली आहे. बघा किती सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम तयार झालेली आहे. यातली छान झालेली आहे. तर डब्यातली चेक करून घेऊ. डब्यातली देखील छान तयार झालेली आहे. तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.